नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आणि हे जे प्रश्न आहे हे आपल्या तलाठी भरती 2026साठी महत्त्वाचे ठरू शकतात. आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की होणारी तलाठी भरती आहे याचा जो पॅटर्न आहे हा MPSC पॅटर्न असणार आहे. आणि त्यामुळे आपण MPSC पॅटर्ननुसार काही बेसिक जे प्रश्न आहेत ते आपण सराव प्रश्न म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे. डॅश शास्त्रज्ञांनी 2 भिंगे वापरून सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला, त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणून संबोधण्यात आले. शास्त्रज्ञाचं नाव तुम्हाला विचारलेले. कोणत्या शास्त्रज्ञांनी 2 भिंगे वापरून सूक्ष्मदर्शकाचा शोध लावलेला आहे, त्यानंतर त्याला काय संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणून संबोधण्यात आले. बघा, रुडॉल्फ विर्वा, रॉबर्ट हुक, अलेक्झांडर फ्लेमिंग, हार्वर्ड शॉमॅन. कोण आहे ते शास्त्रज्ञ? ते आहेत रॉबर्ट हुक. म्हणजेच योग्य उत्तर हे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली? वित्तीय समावेशनासाठी 2014मध्ये शासनाने कोणती योजना अंमलात आणलेली? संपत्ती विवरण योजना, विश्वलनीकरण, प्रधानमंत्री जनधन योजना किंवा वरीलपैकी सर्व. काय योग्य उत्तर असेल? वित्तीय समावेशनासाठी ती योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. यावर थोडंसं विश्लेषण आपण बघू. प्रधानमंत्री जनधन योजना, तिलाच आपण PMGDY ही योजना असं म्हणतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी घोषित केली आणि ऑगस्ट 2014 रोजी अधिकृतपणे सुरू केली. तिचं उद्दिष्ट होतं की देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडणे. म्हणजेच झिरो बॅलन्स बँक खाते, रुपे, डेबिट कार्ड, अपघात विमा आणि निवृत्तीवेतन यासारख्या वित्तीय सुविधा पुरवणे हे या राष्ट्रीय मोहिमेचे काय होतं? मुख्य ध्येय होतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार वारसाने मिळावा यासाठी डॅश साली हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956मध्ये दुरुस्ती करण्यात आली. कोणत्या सालामध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली? की जो मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार वारसाने मिळावा. बघा, पर्याय नंबर किती असेल? 2005 साली, 2000 साली, 2010 साली का 2015 साली? योग्य उत्तर काय आहे? तर 2005 साली. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार वारसाने हक्क मिळावा यासाठी 2005 साली हिंदू उत्तराधिकार कायदा 1956मध्ये दुरुस्ती करण्यात आली. हा कायदा हिंदू, जैन, बौद्ध, शीख या धर्मांच्या सर्व व्यक्ती. पुढचा प्रश्न आपण बघू. महाराष्ट्रातील भारनियमनाचे प्रमुख कारण काय आहे? काय प्रमुख कारण असेल भारनियमनाचं? वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती. दुसरा पर्याय योग्य व्यवस्थापनाचा अभाव. तिसरा पर्याय परीक्षणातील गळती आणि चौथा पर्याय चुकीचे सरकारी धोरण. महाराष्ट्रातील भारनियमनाचे प्रमुख कारण काय आहे? प्रमुख कारण एकच आहे, वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदी नव्हत्या? 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या तरतुदी नव्हत्या? पहा, भारतीयांच्या धार्मिक जीवनात सरकार हस्तक्षेप करणार नाही. दुसरी तरतूद काय? भारतीय संस्थानिकाशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील. तिसरी तरतूद हे राजक असलेली संस्थानेच खालसा केली जातील. आणि चौथी तरतूद हे उच्च जातीच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जातील. कोणत्या तरतुदी नव्हत्या याच्यात? 4 तरतुदीपैकी त्यावर पर्याय तुम्हाला दिलेले. अ आणि क योग्य, ब आणि क योग्य, ब आणि ड योग्य आणि क आणि ड योग्य. तर कोणत्या तरतुदी नव्हत्या?
राजक असलेली संस्थांनीच खालसा केली जातील ही तरतूद नव्हती आणि उच्च जातीच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जातील ही तरतूद नव्हती. म्हणजेच योग्य आणि अचूक उत्तर काय येईल? क आणि ड फक्त. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त डॅश यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. ते मुख्य आयुक्त असतात. हे कोणाला संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात? बघा, संबंधित राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान, संबंधित राज्याचे राज्यपाल किंवा भारताचे राष्ट्रपती. मुख्य आयुक्त, माहिती आयुक्त. तर हे संबंधित राज्याचे राज्यपाल यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. म्हणजेच योग्य उत्तरे पर्याय नंबर 3. यावर थोडीशी माहिती आपण बघूया. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त संबंधित राज्याचे राज्यपाल यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य माहिती आयोग ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे आणि ह्या आयोगाची स्थापना 2005 सालाच्या माहितीचा अधिकार अधिनियमाच्या 15व्या कलमाच्या पहिल्या पोट कलमानुसार करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे पॉईंट हे नोट डाऊन करत चला. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा, आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला आणि आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? कोणती समिती आहे ती की जिने महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड काय करायची? थेट जनतेमधून करण्याची शिफारस केली होती. बघा, बाबुराव काळे समिती, PB पाटील समिती, बोंगीरवार समिती किंवा वसंतराव नाईक समिती. कोणती समिती आहे? त्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले फक्त अ बरोबर, क आणि ड बरोबर, ब आणि क बरोबर, फक्त ब बरोबर. तर काय उत्तर असेल याचं? फक्त ब बरोबर. म्हणजेच PB पाटील समिती जी आहे हिनं काय महाराष्ट्रामध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून व्हावी अशी शिफारस केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॅश हे वाईन आणि बियर यासारख्या पेयातील एक अल्कोहोल आहे. काय आहे की वाईन आणि बियर यासारख्या पेयातील एक अल्कोहोल आहे? इथेनॉल, मिथेनॉल, प्रोपॅनॉल किंवा आयसोप्रोपेनॉल. काय आहे वाईन आणि बिअरमधील एक अल्कोहोल? तर ते आहे पर्याय नंबर 1 इथेनॉल. हे काय आहे? वाईन आणि बिअर यासारख्या पेयातील एक अल्कोहोल आहे. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे. यावर थोडीशी माहिती बघू आपण. इथेनॉल एक प्रकारचे अल्कोहोल की जे धान्य, फळे किंवा साखरेच्या इतर स्त्रोताच्या किण्वनाने तयार केले जाते. इथेनॉल हे वाईन आणि बियर यासारख्या पेयातील एक अल्कोहोल आहे. अल्कोहोल हे जगातील मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या मनोरंजक औषधीपैकी एक आहे आणि सध्या सर्व मानवापैकी सुमारे 33% लोक दारू पितात, म्हणजेच अल्कोहोलचं सेवन करतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. पालघर जिल्ह्यातील श्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर व्यक्ती ही कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित आहे? पर्याय तुम्हाला दिलेले. भिकल्या लाडक्या धिंडा यांना काय पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. तरी कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित आहे आणि ती कोणत्या जिल्ह्यातील व्यक्ती आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर पालघर जिल्ह्यातील. बघा पर्यायामध्ये काय आहे? हलगी, सनई, ढोलकी, तारपा. कोणतं वाद्य आहे? तर ते वाद्य आहे बघा तारपा. या वाद्यासाठी यांना काय पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. यावर थोडीशी आपण माहिती बघूया. तारपा हे सुका भोपळा, बांबू आणि ताडाच्या पानापासून तयार केलेली वारली आदिवासींचे पारंपरिक फूक वाद्य आहे. त्यांना कला क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानासाठी आणि आदिवासी वारली संस्कृती जतन करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुख्यत्वे 1961च्या जलप्रलयामुळे
प्रकाश झोतात आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पानशेत धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. बघा, मुळा, आंबी, मुळशी, नीरा. योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 2 आंबे. या नदीवर काय हे पानशेत हे मातीचे धरण बांधण्यात आलेले आहे. यावर थोडीशी आपण माहिती बघूया. पुणे जिल्ह्यातील पानशेत म्हणजे तानाजी सागर हे मातीचे धरण आंबी नदीवर बांधण्यात आलेले आहे. त्याबद्दल माहिती आहे बघा. आंबी नदी ही मोठा नदीची उपनदी आहे. त्या जलाशयाचं नाव काय? तानाजी सागर आहे. हा जलप्रलय कधी झाला होता? तर 12 जुलै 1961 रोजी हे मातीचे धरण फुटल्यामुळे पुण्यामध्ये भीषण पूर आला होता. पानशेत पूर म्हणते त्याला. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. तर भेटूया उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.